अंतःकरणापासून तुम्हा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, प्रार्थना करतो. लातूरचं जे काही दैवत आहे, आपलं ग्रामदैवत सिद्धेश्वरचं मी प्रार्थना करतो की तुमचं जे काही हेल्थ आहे, मानसिक असेल शारीरिक असेल, ते चांगल्या प्रकारे सुधारावं. त्या चुकीच्या गोष्टीपासून आपण परावृत्त होऊन चांगल्या मार्गावरती आपण लागावं. नको त्या जे झालंय, एक गोष्ट नक्की आहे, साध्या गोष्टी झाल्या, पण भविष्य काळ आपल्याला निश्चितपणे कसा निर्माण करायचा हे आपल्या हातात आहे. आपल्या विषयामध्ये तसा निर्धार, तशी मानसिक इच्छा, तशी दृढ इच्छा तुमच्या मनामध्ये सातत्याने निर्माण होवो, अशी प्रार्थना मी सिद्धेश्वरचरणी करतो. आणि ज्ञानोबा गुरुला हे खरं म्हणजे अनमोल कार्य ज्ञानोबा गुरुजी करतात ना, या कामाचं मूल्य करता येत नाही. आणि म्हणून आमच्या कॉलेजमधून असे विद्यार्थी घडतात जे की फक्त स्वतःच न बघता, सेल्फ सेंटर ज्याला म्हणतो, आत्मकेंद्रित, मी आणि माझा परिवार एवढा न बघता समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या थांबवण्याकरता केंद्राच्या माध्यमातून ते जे काही काम करतायत, निश्चितपणे त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. टाळ्या वाजवून त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे. एका दिवशी येऊन तुम्हाला एक तासभर लेक्चर देईल. ज्ञानोबा गुरुच्या बाबतीमध्ये मला एवढंच मला वाटतं की एका शाळेमध्ये फार मस्त म्हणलेलं आहे कि मुबारक सीढ़िया पुणे, मुबारक सीढ़िया पुणे, जिन्हें छत तक पहुंचना है. मेरी मंजिल है आसपास, मेरी मंजिल है आसपास, मेरी पहचान मुझे खुद बनाना है. ही उमेद ज्ञानोबा काम करताय, तशीच उमेद आणि ऊर्जा तुमच्यामध्ये सुद्धा निर्माण व्हावं. भविष्यामध्ये तुमचं जे काही मार्ग आहे तो सुकर व्हावा, तुमची चांगली ओळख समाजामध्ये निर्माण व्हावी, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो.